नमस्कार, मी मनीषा राजोपाध्ये. वलयांकितच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. रसिक हो, आज आपल्या भेटीला येत आहेत बुजुर्ग कवी आणि गीतकार श्रीयुत शांताराम नांदगावकर. नमस्कार. शांतारामजींचं लहानपण तसं कष्टातच गेलं. ते अवघे 10 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांच्या आईने अतिशय कष्ट करून त्यांना वाढवलं, शिकवलं. आयुष्यात मोठं व्हायचं तर शिकायलाच हवं असं त्यांच्या मनावर ठसवलं. माझी आई मिलमध्ये काम करत होती. तिचा डबा घेऊन मी जायचो जेवण घेऊन. मी पाहत होतो राहटावरती कसं काम करते आणि ते काम करत असताना मला मनातल्या मनात फार माझ्या वेदना व्हायच्या की माझी आई दिवसभर 8 तास बसून तिथे राहट फिरवत असते. हे का आहे माझ्यासाठी करते आणि हा हिचा राहट जो आहे हातातला तो काढून टाकला पाहिजे. त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे मला सतत वाटायचं आणि त्यासाठी मी अभ्यासात लक्ष घालत होतो. तरी माझं बाकीच्या गोष्टीत म्हणजे माझ्या कलाकुसरीच्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर माझं लक्ष खूप केंद्रित होतं. पण तरीसुद्धा माझी आई सांगते नाटक तमाशे वगैरे काही करायचं नाही, प्रथम अभ्यास म्हणजे अभ्यास केला पाहिजे. अशा परिस्थितीतच शांतारामजींनी SSCची परीक्षा दिली आणि ताबडतोब नोकरीसाठी धडपड सुरू केली. लवकरच हाफकिन इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालयात त्यांना नोकरीही मिळाली. मात्र मंडळी, याही परिस्थितीत त्यांच्या कलावंतांचं मन गप्प बसलं नव्हतं. मी शिरोडकर हायस्कूलमध्ये शाळेत जातो, शिकत होतो आणि तिथून घरी येताना वाटेत एक KM हॉस्पिटल आहे. KM हॉस्पिटलच्या समोर तिथे एक कामगार मैदान आहे. त्या कामगार मैदानात शाहीर अमर शेखांचे कार्यक्रम व्हायचे आणि शाहीर अमर शेखांचे कार्यक्रम व्हायचे. शाहीर अमर शेख स्वतः शाहीर होते आणि ते स्वतः गायचे पण. आणि त्यांचं गाणं ऐकायला मी थांबायचो. शाळा संपल्यानंतर दप्तर घेऊन तिथे त्या मैदानाच्या दांडीकडे मी थांबून असायचा आणि त्यांनी गायलेली गाणी जी आहेत ती सतत मी ऐकत होतो. आणि शाळेत शिकणाऱ्या शांताराम नांदगावकरांनी आपली पहिली वहिली कविता केली ती 10वीचा अभ्यास करता करता. मी शाळेत असताना केली, 10वीत असताना केली. आणि ही कविता मी फार जिद्दीचा मुलगा होता. आई मला जेव्हा शिकवायची शाळेतलं जे आहे ते तो अभ्यास कसा केला पाहिजेस हे करताना देवाकडे दिवा लावायचा, नमस्कार करायचा आणि तू अभ्यासाला सुरुवात करते. 1 तासभर असा अभ्यास करायचा आणि मग ते तसं करताना ज्योतीबद्दल, देवाची ज्योत जी असते त्याच्याबद्दल मला खूप अट्रॅक्शन होतं. ही ज्योत जळते सतत रात्रभर, आपल्या प्रकाशात आम्हाला प्रकाश देते आहे आणि त्या ज्योतीला आपण असं का म्हणतो ते केल्यानंतर माझ्या डोक्यात असा प्रकाश पडला. एक कविता लिहायची की उगा पतंगा जळशी. पतंग हा जळतोय, ती ज्योती त्या पतंगाला म्हणते उगा पतंगा जळशी, मी तर रमते प्रभुचरणासी होऊन त्याची दासी. का उगा पतंगा जळशी, मला धुंदीचा गंध न कळतो, जीव प्रभुस्तव हा तळमळतो. तू तर वेड्या प्रीती भुकेला, मी परी पावन तुळसी. का उगा पतंगा जळशी. ही कल्पना आल्यानंतर संपूर्ण कविता लिहून काढली आणि दुसऱ्या दिवशी जी मला काल हसली होती मुलं त्यांनी ऐकून दाखवली आणि त्यांना ती खूप आवडली कल्पना. हीच माझी पहिली कविता. त्यावेळी ती कविता ऐकणाऱ्या त्यांच्या मित्रांना याची कल्पनाही नसेल नाही का की आपला हा मित्र पुढे नामांकित गीतकार होणार आहे. नंतरच्या काळात त्यांनी अनेक लोकगीतं, चित्रपट गीतं लिहिली. आतापर्यंत मी जवळजवळ 78 सिनेमांना गीतं लिहिली आहेत. त्यावेळेचे जे संगीतकार होते ते खरोखरच मनापासून सगळं गाणं करायचे आणि गाणं त्यांच्याकडे दिल्यानंतर गाणं वाचलं की त्यांना चाल शिकायचे सगळे. आणि काय वेळेला कधी मी स्वतः गाणी आधी लिहिलेली आहेत आणि त्यांनी गाणी चाली केल्यात. कधी त्यांच्या चाली असतील तर मी गाणी लिहिली.
अनेक संगीतकारांनी शांतारामजींच्या गाण्यांना चाली दिल्या, पण संगीतकार अनिल अरुण, विशेषतः अरुण पौडवाल यांच्याशी तर त्यांचं अगदी जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यामुळेच की काय, रजनीगंधा जीवनिया बहरूनी आली, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना अशी सुरेल गाणी त्यांनी बनवली. अरुण पौडवाल हा एक स्वतः स्वर होता. त्याला तर मी त्याच्यानंतर गाणं लिहिलं होतं की सूर माझ्या जीवनाचा लागता लागेच ना, हे गेल्यानंतर सुद्धा त्याच्यासाठी अरुणसाठी लिहिलेलं गाणं होतं. तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे, हे गाणं मी लिहिलं होतं. तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे. ह्या गाण्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहून गेल्या होत्या. आणि ते झाल्यानंतर अरुणने सुद्धा ते गाणं इतकं सुंदर रचलं होतं, म्हणजे स्वरचना केली होती आणि गाणं इतकं चांगलं झालं होतं. ते अरुणच्या गाण्यामध्ये एक वेगळीच सूर होतं. त्याच्या हातात एक जादू होती आणि त्यामुळे ती जादू गेली, अरुण गेला तेव्हा, असं मला वाटायला लागलं. सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, येशुदास, अनुराधा पौडवाल अशा गायकांनी शांतारामजींची गाणी गायली. दिसते मजला सुखचित्र नवे, दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुखचित्र नवे. अग पोरी फसलीस ग, अग पोरी फसलीस ग, गलात खुदकन हसलीस ग. पोरगी पटली नवरी नटली, पोरगी पटली नवरी नटली, शालू ने सुन समकत जायल हो. लक 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 वाजव राजा ढोल आता नाचू दे रे मैना, वाजव राजा ढोल आता नाचू दे रे मैना. ताला सुरा विना माझा खुळा जीवर होईना, ताला सुरा विना माझा खुळा जीवर होईना. वाजव राजा ढोल रे, वाजव राजा ढोल, वाजव राजा ढोल रे, वाजव राजा ढोल. शाहीर अमर शेखांप्रमाणे शांतारामजींना प्रभावित केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी. म्हणूनच तर त्यांनी दलितांचा राजा या ध्वनिफितीची रचना केली. विशेष म्हणजे या गाण्यासाठी स्वररचनाही त्यांनीच केली होती. माझ्या आईचे वडील ते बाबासाहेबांच्या समता सैनिक दलामध्ये कॅप्टन होते आणि त्यांचा बाबासाहेबांशी सहवास बराच वेळा आला, तर त्यामुळे आईलासुद्धा तो सहवास मिळाला होता. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते आईने आत्मसात केले होते आणि माझ्या वडील वारल्यानंतर त्याने ते विचार आत्मसात करून मला मोठं केलं. खरं त्या विचारांशी त्यांचं इतकं सूत्र जमलं होतं की त्या विचारावर मी शिकत आलो, पुढे अभ्यास करत आलो आणि बाबासाहेबांच्या विचारातूनच मला शिक्षणाची एक वेगळी ज्योत मिळाली. खरं दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या कितीतरी चित्रपटांसाठी शांतारामजींनी गाणी लिहिली आहेत. अगदी नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटापासून यश मिळवलं, कीर्ती मिळवली, अनेक कडूगोड अनुभवही घेतले. हे सगळं ज्यामुळे मिळालं त्या चित्रपट सृष्टीबद्दल त्यांना आज काय वाटतं? जगमगाटाला आपण जास्त हेच करायचं नाही, आपण आपल्या पद्धतीने गेलं पाहिजे, आपल्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे गेलं पाहिजे. परंतु ही जी जगमगाटाची गोष्ट आहे ती फक्त तात्पुरती